हा मीच बोलतोय. काय काम आहे? आत्ता मीटिंग? किती वेळ लागेल मीटिंगला? 15 ते 20 मिनिटं. सर्व लोक जमले ना मला फोन करा, मी येतोय. ठेवू काय? ओके. काय म्हणणार? पूर्वी 12वी पास झाली. बरं. तिला आपल्या प्रवेश मिळून द्यावा आपण. बरं बरं. किती टक्के मार्क पडले? 90% पडलेत 12वीला तिला. बरं. तेवढं प्रवेशाचं बघा, तेवढं आमचं काम करून द्या. तुमचं 100% काम व्हायचं. चालेल चालेल. नमस्कार साहेब, आमच्या घरात एक काम बघायला. हा बरं बरं ठीक आहे. ये सुशांत ये. बैस. काय खबर? रेश्माताई जरा. काय केलं रेश्मानं? रेश्माताईंची काही चिन्ह बरोबर दिसत नाही साहेब. काय झालं? गाडीवर फिरताना दिसल्यात मला त्या. कोण होता मुलगा तू? मुलगा जास्त काय मी पाहिला नाही, फोटो काढणार होतो तेवढ्यात माझा मोबाईल स्विच ऑफ झाला साहेब. अरे तुझी नेहमीचीच बोंब. तुझा मोबाईल आहे ना ट्रकच्या चाकाखाली टाकून दे. बर मला व्यवस्थित सांग काय झालं रेश्माला ते. साहेब रेश्माताई जरा. पण काय बोल ना. रेश्माताईंची चिन्ह काय बरोबर दिसत नाही साहेब. मला त्या गाडीवर फिरताना दिसले. ठीक आहे. आता एक काम कर, तू रेश्मावर लक्ष ठेव. तू जा आता आणि ते आपल्या सरकारी त्या 2 फायली आहेत का आणि ती महत्वाची गोष्ट रेश्मावर ठेव. ओके. या रेश्मा मॅडम या. आरती ओवळेला तुमची आई बी नाहीये तर आरती ओवळेच. काय झाले पप्पा? तू काय करतेस ते मला सगळं कळलेलं आहे. कॉलेजमध्ये काय आपण दिवा लावता ते मला सगळं समजलंय. समजलं का? मी सांगणारच होते तुम्हाला. कधी पण तू काही सांगू नकोस मला. सर्व समजलंय मला. आईच्या लाडानं फार शबरून गेलीस तू. एवढं काय झालंय पण? सर्व मला काही समजलंय. तू सांगू नकोस मला. काय केलंस? पिक्चर बघतेस, गाडीवर बसतेस, कोणाच्या गाडीवर फिरणे हे तुला पटतं का? तुला जर लाड केलंय हेच चुकलं आमचं. कुठल्या भिकाऱ्याच्या नादाला लागलीस तू हेच मला कळलं ना तुझं. उद्यापासून आता मी मीटिंगला चाललोय. उद्यापासून माझं नागपूरला अधिवेशन आहे. तोपर्यंत तुझं कॉलेज बंद. आता मी तुला काही बोलत नाहीये. तुझी आई आल्यानंतर बघतो मी तुझ्याकडे. येतो मी. संगीता कुठे आहेस तू? हा इथं कॉलेजच्या बाहेर गार्डन आहे तिथे ये ना. हा ये.
घाबरलीस? चला आपण तिथं बसूया. अगं काय सांगू, पप्पांनी मला खूप झालं. का? काय माहित त्या सुशांतने सांगितलं. काय सांगितलं? तेच की मी अजय बरोबर फिरायला गेले. काय बोलतेस? आता झाले. काय करणार आता? बरं ऐक की आहे ना, अजयला सांगितलं की पप्पांचा मला काय आता भरोसा वाटत नाहीये, तुम्हाला बाहेर टाकते शिकायला. अगं नाही, हा का घाबरलीस एवढी? का मला बोलवलंस? अगं तू इथं का फिरत होतीस? अगं नोट्स काढायला आलेले. अगं काय सांगू तुला, पप्पांनी मला इतकं झापलंय ना आज. त्या कुचक्या तो माहिती आहे सुशांतीला, आमच्या हा, हा. पप्पांचा कार्यक्रम, त्यानं पप्पांना सगळं सांगितलंय काय सांगितलं? की मी अजय बरोबर आईस्क्रीम खाल्ले वगैरे. काय गाडी बोलतेस? काय म्हटले पप्पा? काही नाही, पप्पा माझ्या समोर असे बसलेले की मला इतकी भीती वाटत होती ना, म्हटलं आज आता पप्पा माझी काही खैरच नाही. मग आता काय करणार आहेस? ऐक तू फक्त एवढं काम कर, अजयला सांग की मी काय भेटू शकत नाही तुला, आणि पप्पांचं काही नक्की नाही वाटत आहे मला की मला इथं शिकाय ठेवतील म्हणून. सांग तू की काय आता भेटू शकत नाही तुला, फोन वगैरे करणार. जाऊ देस, तू घाबरू नको. मी सांगते अजयला समजावून, पण तू घाबरू नकोस. सांग पप्पांना अजून एकदा, कन्व्हिन्स कर त्यांना. हो मी करतेच कन्व्हिन्स, पण मला तर वाटत नाही की पप्पा ऐकतील म्हणून. ते जाऊ दे, मी सांगते अजयला समजून. पण ते परवाचं मॅटर काय झालेलं? अगं माझी गाडी काय झालं, आपण लग्नात येत होतो ना तेव्हा आहे ना, चेअरमॅनचा पोरगा मध्येच रस्त्यात आला. माझी गाडीच बंद पडलेली ना, मला लय काय काय म्हणतात. त्या दिवशी अजय आला नाही तर दाखवलंच असतं त्याला. काय म्हटलं का तुला तो? नाही चाललेलं, माझी गाडीची चावी काढून घेतली. दाखवायचं नव्हतंस का त्याला चांगला इंगा? दाखवणारच होते, पण जाऊ दे. परत अजय काय त्यावेळेस म्हटलं त्याला? अजयने काय चावी घेतली दिली मला, एवढंच. बरं ते जाऊ दे, पप्पा कधी पण येतील मीटिंगवरून, आपण जाऊया. तुला मी हॉस्टेलवर सोडते.